जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. फलटणमध्ये प्रेयसीनेच केला घात. नवरा आणि जुन्या प्रियकराच्या मदतीने नवा प्रियकर संपवला. बॉडीचे तुकडे करून पोत्यात भरले. साताऱ्यात अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना प्रेयसीने पती आणि आपल्या प्रियकराच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराची हत्या केली. लाकूड कापण्याच्या मशीननेच मृतदेहाचे तुकडे करून नदीत फेकून दिले. सुधीर पाटील सातारा प्रेमसंबंधाच्या त्रिकोणातून थरकाप उडवणारी ही घटना फलटण तालुक्यातील घडली आहे. प्रेयसीने आपला नवरा आणि पहिल्या प्रियकराच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराची निर्घृण हत्या केली. त्यानंतर लाकडे कापण्याच्या मशीननेच मृतदेहाचे तुकडे करून ती पोती नीरा नदी आणि शेततळ्यात टाकली. धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे की सतीश उर्फ आप्पादादा सोदडस, राहणार सोमथळी, तालुका फलटण असं खून झालेल्या प्रियकरांचं नाव असून या प्रकरणी प्रेयसी रेश्मा लखन बुदावले, तिचा पती लखन बंडू बुदावले आणि महिला प्रियकर सतीश तुकाराम माने, राहणार विटणी, तालुका फलटण यांना फलटण ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फलटण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात सादरदादा सोदडस यांनी आपला भाऊ सतीश उर्फ आप्पादादा सोदडस हा 14 जानेवारीपासून बेपत्ता असल्याची तक्रार दिनांक 21 जानेवारीला दाखल केली होती. मात्र सतीशचा थांबपत्ता लागत काही नव्हता. तक्रारदार सागर यांना त्यांच्या मालकाने एक धक्कादायक माहिती दिली होती की लखन बंडू बुधावले आणि सतीश तुकाराम माने यांनी कुठे मारहाण करून दूर सोडून दिले आहे. पुढे तपासात माहिती समोर आली की संक्रांती दिवशी दुपारी 2च्या सुमारास सतीश दडस यांचे त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लखन बंडू बुदावले व सतीश तुकाराम माने यांच्यासोबत भांडण झाले होते. त्यात त्याच्या प्रेयसीच्या नवऱ्याने सतीशच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. त्यामुळे सतीश दडस हा गंभीर जखमी झाला होता. सतीशला उपचारासाठी आता दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने त्याला विटणी येथील मागोबा बाळ परिसरात आणण्यात आले. तेथून धुळदेव गावाच्या हद्दीतील वरकडवाडी येथे नेऊन पुन्हा डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येमुळे लखन बंडू बुदावले, सतीश तुकाराम माने आणि रेश्मा लखन बुदावले या तिघांचा थेट सहभाग असल्याचे तपासात आढळून आले. दरम्यान सतीश दडस यांनी हत्या केल्यानंतर आरोपी पुरावे नष्ट करण्यासाठी लाकडे कापण्याच्या मशीननेच सतीशच्या मृतदेहाचे तुकडे मुंडके खांद्यापासूनच हात आणि गुडघ्यापासून
पाय वेगळे करून ते 2 तुकडे पोत्यात भरले. एक पोते नीरा नदीत तर दुसरे पोते शेततळ्यात टाकले. पोलिसांनी नीरा नदी आणि शेततळ्यात शोधून मृतदेहाच्या तुकड्यांची पोती बाहेर काढली आहेत. पोलीस निरीक्षक संदीप जगताप हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत. सध्याला अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेमुळे फलटण तालुका हादरून गेला आहे. सुनील प्रभाटकर लाटे हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून BA व MA पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच दैनंदिन दिव्य मराठीमध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. 2 वर्ष लोकसत्ता.com साठी फोटो गॅलरी व वेबसाईट स्टोरी या विभागात काम केले आहे. ते 6 ऑक्टोबर 2025 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. कारण मनोरंजन, क्रीडा या विषयाच्या लेखनात आवड आहे. याशिवाय काव्यलेखन, गीतलेखन आणि सादरीकरणातही यांची आवड आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास त्यांचा रस आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद फ्रेंड्स.